मित्रांनो नमस्कार। ज्या बैलगाडीना जाए वहाँ मारवाडी जाए। मारवाडी म्हणजे काय साधारण माणूस नाहीये। तो जिथं जातो तिथली ती भाषा शिकतो। महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्राची भाषा शिकतो। गुजरातमध्ये गेला गुजराती भाषा शिकतो। या मद्रासमध्ये गेला तो अंडुगुंडू भी शिकतो, कारण तो व्यावसायिक आहे। असाच आमच्या शेजारी एक मारवाडी आला, दुकान घेतली, म्हणाला सर्वांशी मैत्री केली आणि म्हणाला की आमच्या दुकानात या दर्शनाला। सगळ्यांना दर्शनाला बोलवलं, प्रसाद दिली, सगळं काय दिली आणि दर्शन पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांगली मैत्री झाल्यानंतर म्हणाला, मित्रांनो तुम्हाला काही प्रकारची गरज असेल तर मला सांगा, मी तुमची मदत करेन। तर माणूस काय विचार करतो की मारवाडी आहे तर बहुतेक करू बी शकतो, पण खरंच असा म्हणला आणि मैत्री करून घेतली। आणि नंतर त्यांनी सांगितले की बाबा तुम्हाला जी गरज असेल मी पुरवतो, पण माझी जी गरज आहे ती तुम्हाला माहीत सांगतो की तुमच्याकडं किती पैसे असणार आता सध्या। तर मी म्हणलो असेल, कोणाला म्हणलं माझ्याकडं 2-1 हजार रुपये असतील, इतर दुकानाला म्हणला की तुमच्याकडे किती, ते सगळं पण घेतले आणि एक कर्जदाराला देऊन टाकला आणि म्हणाला मला जेव्हा गरज असेल तुम्हाला मी देऊ। मी एक दिवस झालो मागितले नाही, दुसऱ्या दिवशी गेलो, अरे बाबा तू माझे पैसे दिले नाही, तर म्हटलं तुला आत्ता पाहिजे तर आत्ता घे, कधी पाहिजे तेव्हा घे, पण ये आणि घेऊन जा आणि प्रॉब्लेम नाही, तुला कधी पाहिजे तेव्हा घे। पण तो म्हणला आणि मी गपचूप होतो। असा हा तो व्यावहारिक असतो। धंदा करणं म्हणजे काय, आपल्या खिशाचा पैसा तो कसा यूज करायचा त्यांना बरोबर माहिती। त्यांच्याकडे ते एकच शब्द आहे, व्यवसाय करा म्हणजे व्यवहार करा। व्यवहार म्हणजे काय, तोच त्यांचा व्यवसाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून कधी पैसे घेतले किंवा मी त्यांच्याकडून घेतले, तो दुकानाच्या बाहेर जाऊस तर त्याच्या अगोदर तो डायरीमध्ये लिहिणार, ही त्यांचा व्यवहार आहे। बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया। व्यवहारात तो कुठंही चोख आहे। असे माझा मित्र आहे, त्यापासून थोडंफार शिकलो, पण मी तो अनुभव केला की खरंच त्यांच्याकडे जी कला आहे ती शिकण्यासारखी आहे। जय महाराष्ट्र, मराठी बांधवांनो।